यांची अवस्था तर खूपच वाईट आहे. यांना ताबडतोब आत घ्या. चीफ, रामजूबाईंचं दुकान आणि घराची झडती घेतल्यावर असं नाही वाटत की तो कोणता अवैध व्यापार करतो. कारण जर असं असतं तर त्याच्या विरोधात महत्वाचा धागा मिळालाच असता. साहिल, धागा किंवा पुरावा मिळाला नाही म्हणून आपण असं धरून नाही चालायचं की हा रामजीभाई निर्दोष आहे. कारण चाणाक्ष अपराधी तोच असतो जो अपराध करूनही एकही सुगावा किंवा पुरावा सोडत नाही. आणि हा रामजीभाई अशाच हुशार अपराध्यांपैकी एक आहे. पण चीफ, रामजीभाईंना गुन्हेगार ठरवण्याचं काहीच कारण नाही. मग तुम्हाला असं का वाटतं की रामजीभाई अपराधी आहेत? साहिल, कारण आहे. माझ्याकडे एक ठोस कारण आहे. कारण या रामजीचा पूर्वीचा पोलीस रेकॉर्ड माझ्याकडे आहे. आजपासून जवळपास 17 वर्षापूर्वी या रामजीला मुंबई पोलिसांनी नकली औषधांच्या धंद्यामुळे अटक केली होती. पोलिसांकडे या रामजीच्या विरोधात ठोस पुरावेही होते. पण कुणास ठाऊक हा रामजी कसं काय पोलिसांच्या हातून निसटून गेला कळत नाही. साहिल, माझी आता अगदी खात्रीच झाली, पूर्ण खात्री झालीये की कुठे ना कुठे पाणी नक्कीच मुरतंय. एक काम कर, या रामजीवर पाळत ठेव.
नक्कीच आज नाही तर उद्या हा रामजी आपल्या गळाला लागेलच. हॅलो, व्हॉट? कुठे? ऑल राईट, आम्ही लगेचच पोहोचतोय. काय झालं चीफ? साहिल, मड चर्च जवळ एका बायकरने एका मुलीच्या चेहऱ्यावर ऍसिड फेकलंय. मला वाटतं आपल्याला तिकडे लगेच जायला हवं. नाही साहिल, तू ही रामजी भाई वाली केस बघ. मी अभिनवला तिथे पाठवतो. अभि, मड चर्च जवळ एका बायकरने एका मुलीच्या चेहऱ्यावर ऍसिड फेकलेलं आहे. हो, तिला महेश्वरी हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलेत. तू आणि शाना ताबडतोब तिथे जा आणि मला रिपोर्ट करत जा. ओके? ऑल राईट साहिल. ओके चीफ. अल्मो. एक्सक्यूज मी, येस, आम्हाला त्या पेशंटला भेटायचं जिच्या चेहऱ्यावर ऍसिड फेकण्यात आलाय. तुम्ही तिचे फॅमिली मेंबर आहात? नाही, आम्ही कमांड फोर्स मधून आलोय. ओके. त्या पेशंटचं नाव आकांक्षा आहे. ती रूम नंबर 104 मध्ये. तुम्ही तिला भेटू शकता. ओके. थँक्यू. एक्सक्यूज मी डॉक्टर, आता ही कशी आहे? ऍसिडमुळे यांचा चेहरा पूर्ण जळालेला आहे. डॉक्टर, आम्ही हिच्याशी बोलू शकतो? वेल, तुम्ही बघू शकता की यांची अवस्था अजिबात बरी नाही. मला वाटतं तुम्हाला काही वेळ वाट पाहावी लागेल. ठीक आहे डॉक्टर, आम्ही बाहेर वाट बघतोय. जेव्हा ही बोलण्याच्या मनस्थितीत असेल तेव्हा आम्ही हिच्याशी बोलू. थँक्यू. थँक्यू. अभि, आकांक्षाचा चेहरा अगदी पूर्ण जळलाय. कुणास ठाऊक कोणी केलं हे सगळं? मला माहितीये हे सगळं कोणी केलंय. तू कोण आहेस? मी आकांक्षाची बालपणीची मैत्रीण श्रेया. काय म्हणालीस तू? तुला माहिती आहे हे सगळं कोणी केलंय? आकांक्षाचा नवरा राज. तू बघितलंस त्याला ऍसिड फेकताना? तू होतीस तिथे ही घटना घडली तेव्हा? नाही मॅम, मी तिथे नव्हते. मग तू कसं म्हणू शकतेस की हे सगळं राजने केलंय? हे बघा ऑफिसर, आकांक्षा माझ्यापासून कधीच काही लपवत नाही. तिचे आणि राजचे संबंध गेले 1 वर्ष फारसे चांगले नव्हते. नेहमी त्यांच्यात भांडणं होत राहायची. 3 महिन्यांपूर्वी या सगळ्याला कंटाळून आकांक्षाने राजचं घरही सोडलं होतं. आता आकांक्षाला घटस्फोट हवा होता. तिने नोटीसही पाठवली होती. पण राज तिला घटस्फोट द्यायला तयारच नव्हता. आणि 2 दिवसांपूर्वी हे बघ आकांक्षा, बालिशपणा सोड आता. अगं, भांडण कोणत्या घरात होत नाहीत. याचा अर्थ असा नाही की आपण दोघांनी घटस्फोटच घ्यायला हवा. राज, मी ठरवलंय आता मी तुझ्यासोबत नाही राहू शकत. आकांक्षा, प्लीज मला एक चान्स दे. मी यानंतर तुला कधीच तक्रारीला वाव देणार नाही. प्लीज. का द्यायची हिने तुला आणखीन एक संधी? गेल्या वर्षभर ही तुला संधीच देत आलीये ना. हे बघ श्रेया, मी माझ्या बायकोशी बोलतोय. बरंच होईल जर तू मध्ये नाही पडलीस तर. पडेन, हमखास मध्ये पडेन. तू माझ्या मैत्रिणीचं आयुष्य बर्बाद करून ठेवलंयस. हे गब्बास, तू आगीत तेल टाकण्याचं काम करतेस. आग लावी. राज, आकांक्षा, खबरदार, तिच्यावर हात उगारलास तर आधी लोकांना बोलवेन
आणि मग पोलिसांना. चल आकांक्षा. थांबा. आज तरी हिने तुला वाचवलंय, पण जाता जाता माझी एक गोष्ट ऐकून घे. लक्षात ठेव, मी तुला कुठेही तोंड दाखवायच्या लायकीची नाही ठेवणार. आणि त्याने तेच केलं जे तो बोलला होता. आकांक्षाचा चेहरा विद्रूप केला. राहतो कुठे हा राज? अंधेरीला. शायना, मला वाटतं तू इथेच थांब. आकांक्षा शुद्धीवर आली की तिचं स्टेटमेंट घे. मी साईला घेऊन राजकडे जातो. ओके अभि. हा चीफ, मी तुम्हालाच फोन करणार होतो. काही तुला कळलं? त्या मुलीने काही सांगितलं? चीफ, ती मुलगी या अवस्थेत नाहीये की तिच्याकडून काही कळेल. पण हो, तिची एक मैत्रीण श्रेया इथे होती. तिने आम्हाला असं सांगितलं की आकांक्षाचं तिच्या नवऱ्याशी वाकडं होतं. त्यांचं पटत नव्हतं चीफ. आकांक्षाची इच्छा होती की राजला डिव्होर्स द्यावा, पण डिव्होर्स द्यायला राज मात्र तयार नव्हता. काही दिवसांपूर्वी राजने आकांक्षाला धमकी पण दिली होती. अभि, तुला काय वाटतंय? ही श्रेया खरं बोलते? श्रेयाच्या बोलण्यावरून तर वाटतंय की ती खोटं बोलत नाहीये, पण खरं काय आहे हे तर आकांक्षाच्या साक्षीनंतरच कळेल. सध्या तरी मी साहिलला घेऊन त्या राजकडे निघालोय. ऑलराईट अभि, जा त्याच्याकडे, उचल त्याला आणि घेऊन ये त्याला इथे. राईट चीफ. राज, कोण आहात तुम्ही? आणि असं न विचारता आत कसे आलात? कोण आहात तुम्ही? आता कळेलच तुला. हे सगळं काय? नशीब तुझं की तुझ्या तोंडावर फक्त दारूच फेकली आहे, ऍसिड नाही, जसं तू तुझ्या बायकोच्या तोंडावर फेकलंस. काय हे काय बोलताय तुम्ही? तुझी नाटकं बंद कर. आम्हाला माहिती आहे आकांक्षाच्या चेहऱ्यावर तू ऍसिड फेकलायस. अहो, मी असं काहीही केलेलं नाहीये. हे कोणी सांगितलं तुम्हाला? तिची मैत्रीण श्रेयाने. तिने सांगितलं मला. तुझं तुझ्या बायकोशी अजिबात पटत नव्हतं. धमकी दिली होतीस ना तिला की तिला कोणाला तोंड दाखवण्यालायक नाही ठेवणार. हा सर सर, ते तर माझ्या तोंडून असंच रागातून निघून गेलं. माझ्यावर विश्वास ठेवा, मी काही नाही केलं. असं अभिया असा नाही बोलणार. याला आपल्या सोबतच न्यावं लागेल. फटके पडतील ना, आपोआप बोलेल. चाल. हॅलो. व्हॉट? कुठे? कोणतं हॉस्पिटल? ओके. काय झालं? साहिल, आणखी एका मुलीच्या तोंडावर ऍसिड फेकण्यात आलंय. व्हॉट? आपल्याला तिकडे जावं लागेल. याला आपण नंतरच बघू. चल. घाबरू नकोस, काही नाही होणार सोनल तुला. मी आहे, तू अजिबात काळजी नको करूस. काही नाही होणार तुला. जस्ट बी स्ट्रॉंग. डॉक्टर प्लीज लवकर या. एक्सक्यूज मी. यस. आम्ही कमांड फोर्स मधून आलोय. आता कशा आहेत या? सध्या तरी ठीक आहे. आम्हाला या घटनेबद्दल तुमच्याशी काही बोलायचं आहे. बोला. 2 मिनिटं बाहेर याल? चला.
बरं, आता आम्हाला हे सांगा की एक्झॅक्टली काय झालं होतं. सोनल काही कामाकरता घराबाहेर पडली होती. ती तिच्या गाडीत बसणार एवढ्यात अचानक मला कळल्याबरोबर मी तिला इथे घेऊन आलो. त्याचा कोणी चेहरा बघितला होता? आमच्या घराच्या बाहेर एक कचरेवाला होता. त्याने त्याला बघितलं होतं. चेहरा नाही बघू शकला कारण त्याने हेल्मेट घातलं होतं. हा, पण त्याने बाईकचा नंबर नोट केला आहे. गुड. काय नंबर आहे? हा घ्या. MH04EM 1002. MH04EM1002. हा त्याच बाईकचा नंबर आहे चीफ. याच बायकरने सोनलवर ऍसिड फेकलं होतं. तिच्या नवऱ्याने हा नंबर दिलाय. गुड. याचा अर्थ हा की आतापर्यंत या बायकर बद्दलची पूर्ण माहिती आपल्याकडे आली असेलच. नाही चीफ, आम्ही माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला, पण संध्याकाळ झाल्यामुळे RTO ऑफिस बंद होतं. हो, मग इंटरनेटवरून शोधा त्याला. चीफ, मी इंटरनेटवरही प्रयत्न केला, पण ती साईट उघडतच नाहीये. काहीतरी सिस्टम एरर दाखवतोय. चीफ, मला वाटतं उद्या सकाळपर्यंत वाट बघावी लागेल. नाही अभि, उद्या सकाळपर्यंत आपण असे हातावर हात ठेवून बसू नाही शकत. एक काम कर, पोलीस कंट्रोल रूमला ताबडतोब या बायकर बद्दल इन्फॉर्म कर. काहीही झालं तरी ही बाईक शहराच्या बाहेर जायला नको. आणि या शहरातल्या जितक्या बायकर्सच्या गँग आहेत त्या सगळ्यांना राऊंड अप कर. शहरातल्या रस्त्यावर चालणाऱ्या प्रत्येक बायकर्सचे पेपर आणि लायसन्स चेक करा. आणि कोणाचाही संशय आला तर त्याची कसून चौकशी करा. कोणत्याही परिस्थितीत लवकरात लवकर आपण या बायकरला पकडायलाच हवा. ऍसिड फेकणाऱ्या बायकरची दहशत अख्ख्या शहरात पसरली आहे. त्याने 2 मुलींवर हल्ले केलेले आहेत, तेही एकाच दिवसात. पोलीस आणि कमांड फोर्स त्याला शोधण्याकरता जीवतोड मेहनत करतायत. शहरात नाकाबंदी करण्यात आली आणि सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार गाडीचा नंबर कमांड फोर्सला मिळालेला आहे. आशा करूया की उद्यापर्यंत तिच्या मालकाचाही पत्ता लागेल. कॅमेरामॅन आसिफ बरोबर मी ज्योती, मून न्यूज.
चीफ, रात्रभर शहरातल्या कोपऱ्यात चेकिंग करण्यात आलं. जिथे जिथे सीसीटीव्ही कॅमेराज लागलेत त्यांचं फुटेज चेक केलं. ज्या कोणावर संशय आला त्या प्रत्येकाची चौकशी करण्यात आली आहे, पण ना त्या बायकरचा पत्ता लागत आहे ना त्या नंबरच्या कुठल्या बाईकचा. आणि पत्ता लागणारही नाही. का? हे काय नवीन आता? हो चीफ, मी RTO मधून डेटा चेक करून आले आहे. MH04 EM1002 या नंबरची एकही बाईक नाहीये. इनफॅक्ट या नंबरचं कोणतं व्हेकलच नाहीये. हा एक फेक नंबर आहे. याचा अर्थ असा की तो बायकर खूपच चालाक आहे. त्याच्यापर्यंत पोहोचण्याकरता आपल्याकडे जो बाईकचा नंबर आहे तोही फेक आहे. आता आपण काय करायचं चीफ? साहिल, साधारणतः अशा केसमध्ये म्हणजे एखाद्या मुलीच्या चेहऱ्यावर ऍसिड फेकून तिच्या सौंदर्याला विद्रूप करण्याचं फक्त एकमेव कारण असतं. प्रेमातलं अपयश आणि प्रेमिकाचा सूड. मला असं वाटतं या केसमध्येही असंच काहीसं झालं असावं. पण चीफ, इथे हा प्रकार तर 2 मुलींसोबत घडलाय ना. मग तुम्हाला काय वाटतं, हे हल्ले करणाऱ्या 2 वेगळ्या व्यक्ती आहेत? किंवा मग एकाच व्यक्तीने त्या दोन्ही स्त्रियांवर हल्ला केलाय? शायना, तुझ्या या प्रश्नाचं उत्तर तर त्या दोन्ही स्त्रियाच देऊ शकतात. त्या दोन्ही मुलींना भेटून त्यांच्याकडून बारीक सारीक माहिती काढ. मी खात्रीने सांगतो की आपल्याला काहीतरी धागा नक्कीच हाती लागेल. आकांक्षाजी, ज्या नराधमाने तुमच्यावर हल्ला केला त्याला शोधून काढण्यात आम्हाला तुमची मदत हवी आहे. मी तुम्हाला हवी ती मदत करायला तयार आहे, पण नक्की त्या क्रूर नराधमाला पकडून शिक्षा द्या. तुम्ही मला हे सांगा की लग्नाआधी तुमचं कोणाशी काही अफेअर वगैरे होतं? हा हा कसला विचित्र प्रश्न तुम्ही विचारताय मला. माझ्या भूतकाळाच्या माझ्यावर झालेल्या हमल्याशी काय संबंध आहे? आम्ही पण याच प्रश्नाचं उत्तर शोधायचा प्रयत्न करतोय. शक्य आहे की पूर्वायुष्यात एखादा मुलगा असेल ज्याचं तुमच्यावर एकतर्फी प्रेम असेल. तुम्ही त्या प्रेमाचा अवेअर केल्यामुळे सुडाच्या भावनेने त्याने तुमच्यावर ऍसिड फेकलं असेल. अजिबात नाही. तुम्हाला वाटतंय तसं काहीच घडलं नाहीये. कारण माझ्या आयुष्यात माझ्या नवऱ्याच्या शिवाय दुसरं कोणीच नव्हतं. आताही कोणी नाहीये आणि पुढेही कोणी नसणार. तुम्हाला म्हणायचंय की राजशिवाय तुमच्या आयुष्यात कधीच कोणी दुसरं नव्हतं? हा, कोणीच नव्हतं. आणि तुम्ही मला वचन द्या की त्या क्रूर निराधम्याला कठोरात कठोर शिक्षा द्याल. त्यांनी माझा चेहरा ऍसिड फेकून मला जिवंतपणे मारलंय. आकांक्षाजी, मी तुम्हाला वचन देते की कमांड फोर्स अस्तित्वात असताना तो अपराधी कायद्याच्या नजरेत धूळ उडवून कधीच पळून जाऊ शकणार नाही. चीफ, मी त्या आकांक्षाची चांगलीच कसून चौकशी केली. तिच्या म्हणण्यानुसार तिचा नवरा राजशिवाय तिच्या आयुष्यात दुसरी कोणतीही व्यक्ती नव्हती. इनफॅक्ट तिला असंही कोणी व्यक्ती आठवत नाही ज्याचं तिच्यावर एकतर्फी प्रेम होतं. आता फक्त एवढंच उरलं आहे की साहिल सोनलच्या चौकशीतून काही धागा शोधून आणतो की नाही. येस साहिल, सोनलकडून काही कळलं? नाही अभि, काही विशेष नाही. आणि तसंही सोनलचा कोणावरच संशय नाहीये. याचा अर्थ दोन्ही विक्टिम्स एकमेकांना ओळखत नाहीयेत आणि त्यांचा कोणी शत्रूही नाही. आणि तो राज ज्याच्यावर आपल्याला संशय होता तोही निर्दोष आहे. तसंच सोनलच्या नवऱ्याने बायकरचा जो नंबर नोट केला होता त्या नंबरची एकही बाईक RTO मध्ये रजिस्टर्ड नाहीये.
सुचत नाहीये. आता करायचं तर काय? योगायोग बघा की दोन्ही घटना कालच घडल्या आणि दोन्ही घटनात काही तासांचाच फरक होता. आता 24 तास झालेत पण अशी एकही घटना घडलेली नाहीये. असं असेल की या व्यक्तीला फक्त या 2 स्त्रियांवरच हल्ला करायचा होता. चीफ, मला वाटतं की मीडिया कव्हरेज आणि जागोजागी होणाऱ्या चर्चेमुळे तो हल्लेखोर घाबरला असेल. मला नाही वाटत की पुन्हा असा प्रकार घडेल. अभिनव, पुन्हा असा प्रकार घडतो की नाही घडत हे तर येणारा काळच आपल्याला सांगेल. पण आपण आपल्या बाजूने पूर्णपणे अलर्ट राहायला हवं. हॅलो, काय? कुठे? ओके चीफ, आताच कळलेल्या माहितीनुसार जोगेश्वरीमध्ये देखील असंच घडलंय. त्या मुलीला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आलंय. अभिनव, साहिल, लेट्स गो. Excuse me. तुमचं नाव? पायल. कसं घडलं हे सगळं? सर, मी बस स्टॉपवर उभी राहून बसची वाट बघत होती आणि फोनवर माझ्या नवऱ्याशी बोलत होती एवढ्यात. हो, अरे मी घरी पोचते. सांगितलं ना, खूप महत्त्वाचं काम होतं. सर, तो खूप वेगात होता. कोणी त्याला पकडू नाही शकलं. देवाचीच कृपा की ॲसिड फक्त माझ्या हातावरच पडलं. चीफ, अख्ख्या शहरात नाकाबंदी केली आणि आजूबाजूच्या पोलिसांनाही अलर्ट केलंय. आज तो आपल्या हातून नाही वाचू शकणार. हॅलो, काय? ओके चीफ, बाईक ट्रेस झाली आहे. फक्त 2 किलोमीटर अंतरावर आहे. लेट्स गो. मूव्ह. मला जे करायचं होतं ते मी केलंय. यापुढे असं काहीही घडणार नाही.
मला शोधण्यात तुमचा वेळ वाया घालवू नका. काही समजतच नाहीये. असं वाटतंय की त्या बायकरला शोधून काढणं अशक्य आहे. तू बरोबर बोललीस शायना. आपल्या त्या बायकर पर्यंत पोहोचणं अशक्य असेलही, पण त्या बायकरने आपल्यापर्यंत पोहोचणं तर शक्य आहे. तुला काय म्हणायचं नक्की? त्या बायकरला वाटतंय की त्याचं काम झालंय. त्याने रस्त्यावर लिहिलं होतं त्यावरून हे स्पष्ट आहे की त्याला सोनल, आकांक्षा आणि पायललाच नुकसान पोहोचवायचं होतं. यू आर राईट अभि. रोडवर लिहिलेल्या त्या मेसेजने अजून एक गोष्ट स्पष्ट होते की त्या बायकरला अजून हे माहित नाहीये की तो पायलच्या चेहऱ्याला इजा नाही पोचवू शकला. म्हणजे जर त्या बायकरला हे कळलं की पायलचा चेहरा अगदी व्यवस्थित आहे, तर तो एकदा परत प्रयत्न करेल तिचा चेहरा विद्रूप करण्याचा. आधी आपल्याला हे माहित नव्हतं की त्याची शिकार कोण आहे, म्हणून त्याला पकडणं अवघड होतं. हो, पण आता तर आपल्याला कळलंय ना की त्याचं पुढचं टार्गेट कोण असणार आहे. म्हणूनच ते टार्गेट म्हणजेच पायलच्या माध्यमातून आपण त्याच्यापर्यंत पोहोचू शकतो. माझ्याकडे एक प्लॅन आहे. काहीही करून त्या बायकर पर्यंत ही बातमी पोहोचवायची की त्याचं काम अर्धवट झालेलं आहे. ज्या बायकरच्या दहशतीमुळे कित्येक स्त्रियांचं पाऊल घराबाहेर पडताना अडखळायचं, त्या बायकरची पहिली शिकार होती आकांक्षा आणि दुसरी शिकार बनली सोनाली. पण आज आम्ही आपल्याला एका अशा स्त्रीची ओळख करून देणार आहोत जी या बायकरची तिसरी शिकार बनू शकली असती. पण हा जणू चमत्कारच म्हणायला हवा की पायलच्या चेहऱ्याचं सौंदर्य आजही कायम आहे, आणि तेही तिच्या चेहऱ्यावर ऍसिड फेकल्यानंतर. चला तर मग आज आपण भेटूया पायलजींना. तर पायलजी, आम्हाला सांगा की या घटनेचा तुमच्या आयुष्यावर काय परिणाम झालाय? हो, तो तर झालाच आहे. माझी हिंमत वाढली आहे, आणि याच हिमतीमुळे मी त्या बायकर सारख्या नराधमांना सडेतोड उत्तर देऊ शकते. तुमच्याशी बोलून खूप चांगलं वाटलं पायलजी. मलाही. थँक्यू. तर या होत्या पायलजी. आज आम्हाला आज्ञा द्या. उद्या भेटूया. कॅमेरामॅन आसिफ बरोबर मी ज्योती, मून न्यूज.
बोल, का केलंस तू हे? काय वैर होतं तुझं आकांक्षा, पायल आणि सोनलशी? बोल, काय वैर होतं ते? त्या तिघींशी माझं अजिबात वैर नव्हतं. माझं वैर तर त्यांच्या नवऱ्यांशी होतं. काय वाईट केलं होतं त्यांच्या नवऱ्यांनी तुझं? त्या तिघांनी माझं सर्वस्व हिरावून घेतलं. माझ्या आई वडिलांना हिरावून घेतलं माझ्यापासून. तुझ्या म्हणण्याचा अर्थ काय काढायचा? त्यांनी तुझ्या आई वडिलांची हत्या केली होती? नाही, पण त्या लोकांमुळेच माझ्या आई वडिलांनी आत्महत्या केली. काय? पण का? खूपच सामान्य आणि साध्यासुध्या घरातली मुलगी होते मी. चांगली शिकली सवरलेली. बस जर काही उणीव असलीच तर माझा हा कुरूप चेहरा. या वळणांमुळे माझ्या आई वडिलांना नेहमीच माझ्या लग्नाची काळजी वाटायची. त्यांनी माझ्या लग्नाकरता आपलं सर्वस्व पणाला लावलं. सगळं. एकदा नाही, दोनदा नाही, तीन वेळा माझ्या आई वडिलांनी माझं लग्न ठरवलं. हुंड्याच्या आमिषामुळे मुलाच्या घरचे तर तयार व्हायचे, पण जेव्हा ऐनवेळी मुलं माझा चेहरा बघायचे तेव्हा नकार देऊन निघून जायचे. काय? हिचा चेहरा पाहिलाय तुम्ही? किती विकृत आहे ही. हिच्याशी लग्न करणार आहे का मी? हे बघ बेटा. काय बेटा बेटा? अहो माफ करा मला. इतक्या विकृत मुलीशी कोण लग्न करणार आहे? नाही बेटा, तू रडू नकोस. मी तुझ्यासाठी खूप चांगला मुलगा शोधून आणेन. नाही आई, तू अजिबात काळजी करू नकोस. अरे बच्चा, मी आहे ना तुझ्या बरोबर. खूप चांगला मुलगा शोधून आणेन मी तुझ्यासाठी. बस बस, रडू नकोस बेटा. चुप्प हो, गप्प हो. मल्होत्रा साहेब, तुमच्या मुलीला लवकर बोलवता का? मला मीटिंगला जायचंय. अरे हितेश बाबू, हीच तर आहे आमची मुलगी अंजू. हिच्याशी लग्न करेन मी? ही काय थट्टा करताय तुम्ही माझी? ही तर फक्त समोरच्याला घाबरू शकते. पण हितेश बाबू, तुमचे आई वडील लग्न ठरवून गेलेत. ते सगळं मला नाही माहित. मला माझं आयुष्य बर्बाद नाही करायचंय. हे बघ बेटा, माझी मुलगी खूप संस्कारी आहे. संस्कारी आहे तर ठेवा तुमच्या घरात. मालती ऐक. हे बघा, कृपा करून हे लग्न मोडू नका. तुम्ही म्हणाल तसं मी तुमची मोलकरीण म्हणून राहील. माझी मोलकरीण पण तुझ्यापेक्षा सुंदर आहे. जर तुम्ही मला नाकारलं तर माझे आई वडील जागीच मरतील. तुम्ही मरतील तर मरू दे. एकदा, दोनदा मी आणि माझ्या कुटुंबाने हा रिजेक्शनचा धक्का कसा बसा पचवला. मी माझ्या आई वडिलांना वाचवलं, समजावलं, पण तिसऱ्यांदा मी त्यांना नाही वाचवू शकले. आई, बाबा, आई का निघून गेलीस तू? नाही आई, तू मला सोडून नाही जाऊ शकत. तुम्हा दोघांशिवाय कोण आहे या जगात माझं? आई, बाबा. ते तिघही माझ्या आई बाबांचे खुनी आहेत, हत्यारे आहेत ते. अंजू, तुझं वैर त्या तिघांशी होतं. तू त्या तिन्ही मुलांना तुझ्या आई वडिलांच्या मृत्यूचा जबाबदार मानतेस. मग तू सूड त्यांच्या बायकांचा का घेतलास? जर मी त्यांना मारलं असतं
तर माझा बदला पूर्ण झाला नसता. त्यांनी माझ्या या विद्रूप चेहऱ्यामुळे मला रिजेक्ट केलं होतं. म्हणून मला त्यांच्या बायकांचे चेहरे विद्रूप करायचे होते. म्हणजे त्यांना प्रत्येक दिवस, प्रत्येक क्षण, अख्खं आयुष्य त्या विद्रूप चेहऱ्यांबरोबर घालवावं लागेल, त्यांच्या सोबत राहावं लागेल. आणि हाच माझा सूड होता. हे बघ अंजू, तुझ्या बाबतीत जे घडलं ते खूपच वाईट होतं. पण तू त्या मुलांच्या बाबतीत, त्यांच्या बायकांच्या बाबतीत जे काही केलंस तो एक गंभीर गुन्हा आहे. तो तू सुडाच्या भावनेने केलास, म्हणून तुला त्या गुन्ह्याची शिक्षा तर भोगावीच लागेल. मित्रांनो, अंजूने जो गंभीर गुन्हा केला, जो अपराध केला, त्याच्याकरता काय फक्त आणि फक्त अंजूच जबाबदार आहे? नाही. त्या अपराधाकरता आपण सगळेच, मी, तुम्ही, आपला संपूर्ण समाज जबाबदार आहे. कारण आपण माणसाच्या फक्त बाह्य सौंदर्याला महत्व देतो. त्याचा चांगुलपणा, त्याचे गुण, त्याच्या स्वभावाकडे काहीच बघत नाही. मित्रांनो, खरं पाहता माणूस आपल्या चेहऱ्याने नाही, मनाने सुंदर असायला हवा. म्हणूनच आपण आपला दृष्टिकोन बदलायला पाहिजे. माणसाचा चांगुलपणा चेहऱ्यावरून नाही, त्याच्या मनावरून ठरवा आणि सुरक्षित राहा.